नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभ्यासाची मैत्री विथ सायली 96 या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सायली तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते. तर आज आपण NMMS स्कॉलरशिप परीक्षा याच्या गणित या विभागामधला घातांक व घनमूळ हा आपण या धड्याचा आपण अभ्यास करणार आहोत. या धड्यामध्ये आपल्याला काय दिले बघा. या घातांक व घनमूळ यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय शिकावं लागेल. घातांक आणि घनमूळ याच्यामधले जे काही नियम असतील, जे काही महत्त्वाचे मुद्दे असतील याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर त्या पॉईंटवर आपल्याला स्वाध्याय सोडवायचा आहे. ठीक आहे. तर आपण सुरुवातीला काय करूयात, त्याच्याबद्दल असणारे आपण काही मुद्द्यांचा अभ्यास करूयात. हे पहा, सुरुवातीला काय दिले आपल्याला, पाया व घात. पाया व घातांक म्हणजेच घात म्हणजेच काय, बेस अँड इंडेक्स याचं दिले. पहिला काय दिले बघा, पाया व घातांक. घातांक म्हणजेच काय, घात. याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, बेस अँड इंडेक्स. तर बघा इथं काय दिलं आहे, 3 या संख्येचा 5 वेळा गुणाकार बरोबर 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3 हे थोडक्यात 3च्या डोक्यावर 5 असे लिहितात. काय केलं, पाया आणि घात हे आपल्याला शिकायचे. त्याच्यासाठी एक उदाहरण घेतलं आहे आपण. काय आहे उदाहरण बघा, 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3 म्हणजे 3चा किती वेळा गुणाकार आहे, 5 वेळा बरोबर. 3चा 5 वेळा गुणाकार 3चा 5 वेळा गुणाकार कसं लिहिणार मग, 3च्या डोक्यावर 5 असं लिहिणार बरोबर. म्हणजेच काय, 3च्या डोक्यावर 5 याचे वाचन 3चा 5वा घात किंवा 3चा घातांक 5 असे करतात. काय करतो आपण याला वाचन कसं करतो बघा, 3चा घात 3चा घातांक 5 3चा घातांक 5 एकतर असं वाचन करतो किंवा 3चा 5वा घात. तुम्हाला जे सोपं वाटते ते करा, पण शक्यतो आपण हेच वापरतो, 3चा 5वा घात. त्याच्यानंतर आपण ह्याला बघायचं दिलंय कसं, 3च्या डोक्यावर 5 म्हणजे 3चा 5वा घात. मग 3 काय झालं, पाया झालं आणि हे वरचं 5 काय झालं, घातांक झाला. किती सोपं आहे बघा. आपण बघतोय पाया व घातांक. या पाया व घातांकमध्ये आपण काय घेतलं, 3चा 5वा घात बरोबर. 3चा 5वा घात घेतला म्हणजे 3 झाला पाया आणि 5 झाला घातांक. त्याच्यानंतर बघा पुढचं काय दिलं आपल्याला, घातांकित संख्या. ज्या संख्येचे पाया व घात या स्वरूपात लेखन केले जाते त्या संख्येला घातांकित संख्या असे म्हणतात. म्हणजे आपण जे आता 3चा घातांक 5 असं जे लिहिले याला आपण काय म्हणतो, घातांकित संख्या. कारण का, पाया आणि घात या स्वरूपात लिहिले. तुम्ही दुसरं लिहू शकता, 4चा घातांक 2 ही पण एक घातांकित संख्या झाली. काय झाली, घातांकित संख्या. आणखी घ्या, 4चा घातांक 3 घ्या, 8चा घातांक 7 घ्या, ह्या झाल्या घातांकित संख्या. पुढचा काय दिलाय पॉईंट, 3चा घातांक 5 या घातांकित संख्येला 3 हा पाया व 5 हा घातांक आहे हे आपल्याला माहीत झालं आत्ताच. कोणत्याही संख्येचा दुसरा घात, महत्त्वाचं वाक्य, कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय आणि कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन होय. काय सांगितले आताच्या मुद्द्यामध्ये, काय सांगितलं, समजा आपण एक संख्या घेतली, त्या संख्येचा दुसरा घात असा असेल तर काय असतो, तो वर्ग असतो. आणि कुठल्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे काय असतो, घन असतो. लक्षात आलं. पुढचा मुद्दा बघा, आणि हा खूप महत्त्वाचा आहे, घातांकाचे नियम. घातांकाचे नियम खूप महत्त्वाचा भाग आहे.
याच्यावर आपल्याला स्वाध्यायामध्ये गणितं सोडवायची आहेत. बघा, ए व बी या शून्यतर परिमेय संख्या. आता परिमेय संख्या आपण याच्या आधी बघितलेला आहे. परिमेय संख्या कशा असतात त्याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल, त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या तो व्हिडिओ. ए व बी या शून्यतर परिमेय संख्या आणि यम व यन या पूर्णांक संख्या असतील तर काय काय सांगितले. ए आणि बी काय सांगितलं बघा, ए आणि बी काय आहेत, शून्यतर परिमेय संख्या. ए व बी शून्यतर. शून्यतर काय असतं हे पण मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले बघा. शून्यतर परिमेय संख्या. आणि यम व यन या काय आहेत, या पूर्णांक संख्या आहेत. पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं सांगितले. पूर्णांक संख्या कशा असतात, नैसर्गिक संख्या व नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या आणि शून्य ह्या सगळ्या मिळून पूर्णांक संख्या होतात. आणि शून्यतर परिमेय संख्या म्हणजे शून्य सोडून ज्या काय संख्या असतील त्या परिमेय संख्या. आता पहिला नियम बघा काय दिले आपल्याला, घातांकाचा पहिला नियम. घातांकाचा पहिला नियम काय दिलाय, एचा घातांक किंवा एचा घात यम, एचा यमवा घात काय पण वाचू शकता. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, एचा यमवा घात म्हणू शकता किंवा एचा घातांक यम असं पण म्हणू शकता. एचा घातांक यम किंवा एचा यमवा घात, तुम्हाला कुठलं सोपं वाटते जे तुमच्या सोयीनं तुम्ही वापरा. मला जे म्हणजे मला वाटते एचा यमवा घात हे सोपं वाटते, मी ते घेते. तुम्हाला एचा घातांक यम असं वाटत असेल ते पण घ्या. कोणतंही जे तुम्हाला सोपं वाटेल ते घ्या. एचा यमवा घात गुणुले एचा यनवा घात बरोबर एचा घातांक यम अधिक यन. काय लिहिलं, एचा घातांक यम गुणुले एचा घातांक यन बरोबर एचा घातांक यम अधिक यन. म्हणजे ज्या वेळेस आपल्याकडे जो काय पाया आहे ह्या पायाचा ज्या वेळेस गुणाकार असतो त्यावेळेस त्याच्यावर असणाऱ्या घातांकाची बेरीज होते. काय सांगितलं, ज्या वेळेस पाया आपला सेम असतो आणि त्यांच्यामध्ये गुणाकार असतो त्यावेळेस त्यांच्या घातांकाची बेरीज असते. म्हणून एचा घातांक यम अधिक यन हा झाला आपला पहिला नियम. नियम दुसरा, एचा घातांक यम भागिले एचा घातांक यन बरोबर. आता काय करायचं, एचा घातांक यम आणि एचा घातांक यन यांचा भागाकार असेल तर उत्तर काय असेल, एचा यम वजा यन. एचा घातांक यम वजा यन कधी असतं हे, जेव्हा हे आपण कधी म्हणू शकतो, एचा घातांक यम भागिले एचा घातांक यन बरोबर एचा घातांक यम वजा यन. हे कधी असेल, जेव्हा यम मोठा आहे यन पेक्षा. कधी असेल, यम मोठा आहे यन पेक्षा. आणि याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. कारण का बघा, दोन प्रकार का, यम आणि यन. यम ज्यावेळेस मोठं असतं त्यावेळेस आपण हा नियम वापरू शकतो आणि यन ज्यावेळेस मोठा असतं त्यावेळेस आपण बघा आता दुसरा खाली नियम आहे, एचा घातांक यम भागिले एचा घातांक यन बरोबर 1/, एचा घातांक यन वजा यम. हे कधी असते, जेव्हा यन मोठा आहे यम पेक्षा. आताचा खूप भागाकाराचा महत्त्वाचा घातांकाचा नियम आहे बघा, एचा घातांक यम भागिले एचा घातांक यन बरोबर एचा घातांक यम वजा यन. हे आपण कधी लिहू शकतो, जेव्हा यम यन पेक्षा मोठा असेल. आणि दुसरा, एचा घातांक यम भागिले एचा घातांक यन बरोबर 1/, एचा घातांक यन वजा यम. हे आपण कधी म्हणू शकतो, ज्यावेळेस यन यम पेक्षा मोठा असेल. लक्षात आले दोन नियम. पण दुसऱ्या नियमामध्ये दोन प्रकार आहेत. आतापर्यंत आपण दोन नियम बघितले. नियम तिसरा नियम काय आहे बघा, ए गुणुले बी कंसाचा घातांक यम
काय आहे तिसरा नियम? ए गुणुले बी कंसाचा घातांक यम असं असेल त्यावेळेस आपण काय लिहू शकतो? एचा घातांक यम गुणुले एचा घातांक यम. ज्यावेळेस ए आणि बी या शून्येतर परिमेय संख्या असतील आणि त्यांचा गुणाकार असेल आणि त्या कंसाचा घातांक यम असेल त्यावेळेस आपण काय लिहू शकतो? बरोबर एचा घातांक यम गुणुले एचा घातांक यन. त्याच्यानंतर 4 नंबरचा घातांकाचा नियम. ज्यावेळेस शून्येतर परिमेय संख्यांचा भागाकार असेल आणि घातांक यम असेल म्हणजे ए भागिले बी कंसाचा घातांक यम बरोबर एचा घातांक यम भागिले एचा घातांक यन. 5 नंबरचा नियम बघा. एचा घातांक यम आणि कंसाचा घातांक यन. काय दिलं? ए या शून्येतर परिमेय संख्येचा घातांक यम असेल आणि याचा कंसाचा घातांक यन असेल त्यावेळेस आपण काय लिहू शकतो? एचा घातांक यम गुणुले यन म्हणजे हे यम आणि हे यन यांचा गुणाकार करायचा किंवा त्याच्या पुढे असं पण लिहू शकतो तुम्ही एचा यम यन कारण यम यन जरी आपण लिहिलं तरी त्यांचा गुणाकारच असतो. 6 नंबरचा नियम बघा. एचा घातांक 1 एचा घातांक 1 म्हणजेच काय असतं? ए असतं. 7 नंबरचा नियम. एचा घातांक 0 एचा घातांक 0 असेल तर काय असतं? 1 असतं. आणि 8 नंबरचा नियम. एचा घातांक वजा यम असेल तर आपण काय करणार बघा? एचा घातांक वजा यम बरोबर 1 एचा घातांक यम. खूप महत्त्वाचा नियम आहे बघा. एचा घातांक वजा यम असेल त्यावेळेस आपण त्याला काय लिहिणार? 1 एचा घातांक यम. आपण नियम बघितले बघा. कुठले नियम बघितले बघा? पहिला नियम बघितला एचा घातांक यम गुणुले एचा घातांक यन बरोबर ज्यावेळेस पाया समान असतो त्यावेळेस घातांकाची बेरीज असते आणि गुणाकार असेल त्यावेळेस एचा घातांक यम छेद एचा घातांक यन बरोबर एचा घातांक यम वजा यन. कधी लिहितो आपण? ज्यावेळेस यम यनपेक्षा मोठा असेल आणि एचा घातांक यम भागिले एचा घातांक यन बरोबर 1 एचा घातांक यन वजा यम जेव्हा यन मोठा असेल यमपेक्षा. त्यानंतर पुढचा नियम बघितला आपण तिसरा. ए गुणुले बी कंसाचा घातांक यम बरोबर एचा घातांक यम गुणुले एचा घातांक यन. ए छेद बी कंसाचा घातांक यम बरोबर एचा घातांक यम भागिले एचा घातांक यन. एचा घातांक यम कंसाचा घातांक यन बरोबर एचा घातांक यम गुणुले यन किंवा एचा घातांक यम यन. एचा घातांक 1 असेल तर आपण काय लिहितो? ए. एचा घातांक 0 असेल तर आपण त्याला काय लिहितो? 1 आणि एचा घातांक वजा यम असेल त्यावेळेस आपण लिहितो 1 एचा घातांक यम. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा. संख्येचा वर्ग. संख्यांचा वर्ग कसा करायचा ते सांगितले. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणले असता मिळणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा वर्ग म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. इथं उदाहरण दिले बघा. 7 गुणुले 7 बरोबर 7 कंसाचा वर्ग बरोबर 49. 7चा वर्ग 49 याचे वाचन 7चा वर्ग 49 असे करतात. वजा 7 गुणुले वजा 7 बरोबर वजा 7चा वर्ग बरोबर 49. ऋणचा वर्ग 49 ऋण 7चा वर्ग 49. कोणत्याही संख्येचा वर्ग नेहमी धन असतो. काय दिले? कोणत्याही संख्येचा वर्ग. आता वर्ग म्हणजे काय? समजा आपण ए घेतलं गुणुले ए. एचा 2 वेळा गुणाकार करायचा असेल तर आपण त्याला कसं लिहितो? एचा वर्ग. तसंच आपण एखादी संख्या घेतली 6 गुणुले 6 घेतलं तर आपण लिहितो 6चा वर्ग म्हणजे 6चा 2 वेळा गुणाकार किती येतो? 36 येतो बरोबर. 6चा 2 वेळा गुणाकार 36 मग आपण त्याला वाचतो कसं? 6चा वर्ग 36 म्हणजे कुठल्याही धनसंख्येचा वर्ग धन असतो आणि ऋणसंख्येचा वर्ग सुद्धा धनच असतो. वर्गमूळ. दिलेली वर्गसंख्या ही ज्या संख्येचा वर्ग आहे त्या संख्येला दिलेल्या संख्येचे वर्गमूळ म्हणतात. म्हणजे काय? दिलेली वर्गसंख्या ही ज्या संख्येचा वर्ग आहे त्या संख्येला दिलेल्या संख्येचे वर्गमूळ असे म्हणतात. बघा 9चा वर्ग किती आहे? 81 व 9चा वर्ग 81 म्हणून 81चे वर्गमूळ 9 आहे. आणि वर्गमूळ दर्शवण्यासाठी आपण कुठलं चिन्ह वापरतो?
हे असं वर्गमुळाचं चिन्ह आपण त्याला म्हणतो. पण कोणताही धनसंख्येची 2 वर्गमुळे असतात. धनसंख्येची 2 वर्गमुळे असतात. कारण का सांगा? कारण का धनसंख्येची धनसंख्येची 2 वर्गमुळे असतात. धनसंख्येची 2 वर्गमुळे असतात. का बरं? कारण आत्ताच सांगितलं आपण की धन आणि ऋण. समजा आपण हे धनच घेतलं, इथं जर समजा मी -5 गुणिले -5 असं जर घेतलं तर काय येईल? -5चा वर्ग बरोबर 25च येईल. म्हणजे तुम्ही वजा पण घ्या अधिक पण घ्या, त्यांचा वर्ग काय असेल? अधिकमध्येच येईल. म्हणून धनसंख्येची वर्गमुळे 2 असतात. कारण का एकतर प्लस असते किंवा एकतर मायनस असते. इथं बघा 5 गुणिले 5 याचा पण वर्ग किती येईल? 5चा वर्ग 25च येईल. आणि -5 गुणिले -5 -5चा वर्ग याचं पण उत्तर 25च येईल. म्हणजे धन आणि ऋण या संख्यांचा वर्ग केला तरी पण उत्तर आपल्याला धनच येते. म्हणून धनसंख्येची 2 वर्गमुळे असतात. म्हणजे काय? हेच 25चं वर्गमूळ एकतर 5 पण आहे आणि -5 पण आहे. त्याच्यानंतर पुढं बघा पूर्ण वर्ग संख्या. नैसर्गिक संख्यांच्या वर्गांना पूर्ण वर्ग संख्या असे म्हणतात. पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी काय काय असते? 2, 3, 7 किंवा 8 हे अंक कधीही नसतात. पूर्ण वर्ग जी संख्या असते त्याच्या एकक स्थानी हे 2, 3, 7 आणि 8 हे अंक नसतात. पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6, 9 यापैकी एखादा अंक असतो. बघा महत्त्वाचे मुद्द्यामध्ये काय दिले? घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ. 1 नंबरचा नियम काय दिलाय बघा? संख्येचा घातांक जर कसा असेल? 1/n या स्वरूपातील परिमेय संख्या. खूप महत्त्वाचे नियम आहेत बघा या. पहिला काय दिले बघा? संख्येचा घातांक जर काय पाहिजे असेल? संख्येचा घातांक 1/n या स्वरूपातील संख्येचा घातांक 1/n या स्वरूपातील परिमेय संख्या असेल तर बघा पहिला काय दिले? a या संख्येचा वर्ग. बघा a या संख्येचा वर्ग a वर्ग असेल तर a चे वर्गमूळ काय असेल? 2 वर्गमुळात a. कारण वर्गमुळात आपण 2 लिहिलं काय नाही लिहिलं काय चालतंय, पण आपल्याला n वा घात दिलाय म्हणून आपल्याला समजण्यासाठी आपण घेतोय. काय दिलंय? a चे वर्गमूळ 2 वर्गमुळात a किंवा वर्गमुळात a किंवा a चा घातांक 1/2 असे लिहितात. हे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे बघा. मी लिहिते इथे a या संख्येचा वर्ग a वर्ग असेल तर a चे वर्गमूळ 2 वर्गमुळात a किंवा वर्गमुळात a किंवा 1 कंसाच्या बाहेर हाफ किंवा अर्धा 1/2 असे लिहितात. 2 नंबरचा पॉईंट काय दिलाय? a या संख्येचा घन a घन असेल तर a चे घनमूळ 3 घनमुळात a किंवा a चा घातांक 1/3 असे लिहितात. याचे वाचन a चे तिसरे मूळ असे करतात. सोपं आहे ना? a चा घन असेल तर a चे घनमूळ कसं लिहिणार? 3 वर्गमुळात a किंवा a कंसाच्या a
चा घातांक 1/3 असे लिहितात किंवा वाचतात कसं त्याला a चे तिसरे मूळ. त्याच्यानंतर a चे n वे मूळ असेल तर a चा घातांक 1/n असे लिहितात. काय लिहितात? a चे जर कसं आहे a चे n वे मूळ असेल a चे n वे मूळ असेल तर a चे n वे मूळ असेल तर a चा घातांक 1/n असे लिहितात. बघा समजण्यासाठी 3 मुद्दे दिलेत आपल्याला. जर एखाद्या संख्येचा घातांक 1/n या स्वरूपातील असेल तर आपल्याला काय करायचं, जर सुरुवातीला वर्ग असेल तर आपण लिहितो त्याला 2 वर्गमुळात a किंवा वर्गमुळात a किंवा a चा घातांक 1/2. घन असेल तर एकतर 3 वर्गमुळात a किंवा a चा 1/3 घात. आणि जर a चं n वं मूळ असेल तर a चा घातांक 1/n असे लिहितात. त्याच्यानंतर 2 नंबरला काय सांगितले बघा, संख्येचा घातांक m/n या स्वरूपातील परिमेय संख्या असेल त्यावेळेस संख्येचा घातांक m/n या स्वरूपातील परिमेय संख्या. उदाहरणार्थ काय दिले बघा, 25 या संख्येचा घातांक 3/2 या संख्येचे 2 प्रकारे अर्थ येतात. बघा ह्या संख्येचं जर कुठल्याही संख्येचा घातांक जर m/n या स्वरूपात असेल तर त्याचं उत्तर काय येते बघा. खाली आपल्याला त्याला 2 प्रकारे लिहिता येते. काय दिले आपल्याला, 25 चा घातांक 3/2 याला आपण 2 प्रकारे लिहू शकतो. कसं लिहू शकतो बघा, 25 चा घन आणि त्याचा कंसाचा 1/2 म्हणजेच काय, 25च्या घनाचे वर्गमूळ. ह्याला आपण वाचणार कसं, 25च्या घनाचे वर्गमूळ बरोबर 125. आणि दुसऱ्या पद्धतीने आपण कसं लिहू शकतो त्याला, दुसऱ्या पद्धतीनं 25चा किती 1/2 आणि कंसाचा घन. याला आपण काय लिहू शकतो, 25च्या वर्गमूळाचा घन बरोबर 125. समजलं. जर घातांक 1/n या स्वरूपात असेल तर आपण त्याला असं लिहू शकतो, ते आपण सांगितले. आणि जर घातांक m/n या स्वरूपात असेल तर आपल्याला त्याला 2 प्रकारे लिहिता येते. एकतर 25 घनच का घेतला आपण, कारण ते वर आहे. कारण 3 गुणिले या 3/2 ला आपण कसं लिहू शकतो, 3/2 बरोबर 3 गुणिले 1/2. 3च्या खाली काय नाही म्हणजे 1, म्हणून आपण 3चा घन घेतला आणि त्या कंसाचा 1/2 वर्गमूळ घेतलं. त्याच्यानंतर 25 1/2 आधी घेतला आणि त्याच्या कंसाचा घन घेतला तर दोन्हीचं उत्तर समान येते, 125 125. पुढचा पॉईंट बघा, घन व घनमूळ, क्यूब अँड क्यूब रूट. घन त्याच संख्येनं 3 वेळा गुणल्यास येणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा घन असे म्हणतात. जसं आपण वर्ग शिकलो आत्ता, ज्या संख्येचा 2 वेळा गुणाकार असेल तर आपण त्याला काय म्हणतो, वर्ग म्हणतो. आणि त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार असेल तर आपण त्याला घन म्हणतो. मग 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर 4चा घन किती असतो, 64. आणि 4चा घन 64 होय. तुम्ही म्हणाल कसं आलं 64, सोडवून बघू आपण. 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर 4 चौक किती असतं रे, 16. म्हणजे 4चा वर्ग 16 गुणिले 4 आणि 16चा
पाडा येत असेल तर म्हणा. 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 16 चौक 64. म्हणजेच काय झालं, 4चा घन बरोबर 64. त्याच्यानंतर बघा, धनसंख्येचा घन धनसंख्या असतो. कारण संख्या जर धन असेल, कारण आपल्याला 3 वेळा गुणाकार करायचा आहे आणि संख्या घन असेल तर त्याचा घन येतो, घनच संख्या उत्तर येतं. ऋणसंख्येचा घन ऋणसंख्या असतो. जसं आपण आता शिकलो याच्या आधी की धनसंख्येचा वर्ग हा धन असतो आणि ऋणसंख्येचा वर्ग सुद्धा धन असतो. पण घनामध्ये तसं येते का, नाही येत. धनसंख्येचा घन हा धन असतो आणि ऋणसंख्येचा घन हा ऋण असतो. दशांश अपूर्णांकी संख्येचा घन केला असता घनामध्ये येणाऱ्या दशांश चिन्हानंतरच्या अंकांची संख्या मूळ संख्येतील दशांश चिन्हानंतर येणाऱ्या संख्येच्या तिप्पट असते. उदाहरण बघा, हे जे आपण आता वाचलं एवढं मोठं, त्याचं उदाहरणानं आपण सोडवूयात. बघा काय दिलं आपल्याला गणित, 0.02 याचा आपल्याला घन करायचं आहे. मग त्यांनी काय सांगितलं की दशांश चिन्हानंतर जे काही अंक असतील त्या अंकांची तिप्पट करायची. दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत, दशांश चिन्हानंतर अंक किती आहेत, 2. मग 2ची दुप्पट किती होईल, 6 होईल की नाही. मग लिहा, मग काय येईल याचं उत्तर, बरोबर 0.1 2 3 4 5 आणि 6. 2चा घन किती असतो, 8 असतो. त्याच्या आधी शून्य किती द्यावे लागतील आपल्याला, 5. 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे दशांश चिन्हानंतर 6 अंक आले पाहिजेत, कारण ते दोन दशांश चिन्हानंतर 2 संख्या आहेत ना. मग त्यांची तिप्पट करायची आपल्याला, कारण त्याचा घन आहे म्हणून तिप्पट करायचे. वर्ग असेल तर 4 पट करावे लागेल, 2 पट करावे लागेल म्हणजे 4. बरोबर आहे. तिप्पट म्हणजे आपण 2 2 अंक 6 आले. म्हणजे दशांश चिन्हानंतरचे अंक किती, 2 आणि दशांश चिन्हानंतरचे अंक किती, 2 × 3 बरोबर 6. घनमूळ म्हणजेच क्यूब रूट. 5 या संख्येचा घन आहे 125, म्हणून 125चे घनमूळ 5. काय करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 1 पासून 10 पर्यंत घन पाठ करून ठेवा. हे पहा, 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729 आणि 10चा घन 1000. तुम्हाला पण अभ्यासाला सोपं जाईल. दिलेल्या संख्येचे घनमूळ काढणे. मूळ अवयव पद्धतीने घनमूळ काढताना त्या संख्येचे मूळ अवयव पडतात. त्यानंतर 3 वेळा आलेला अवयव एकदा घेतात व नंतर त्या अवयवांचा गुणाकार करून त्या संख्येचे घनमूळ मिळवतात. जे आता समजा हे आपल्याला पाठ आहेत म्हणून, पण काय काय घनमूळ आपल्याला पाठ नसतील तर आपण कसं काढायचं त्याची एक पद्धत बघूयात. हे पहा, आपण आता आपल्याला माहिती आहे इथं 8चा घन किती आहे रे, 525. आता आपण 525चं घनमूळ पद्धतीनं काढून बघूयात. घ्या बरं, 512. बरोबर, आता शेवटी किती आहे, 2. 2 न भाग घाला, 2 गुणुले, आता हे भागाकार तुम्हाला आला पाहिजे, 2. 512 बेदुने 4, उरला 1, वरून घेतला 1, बेपंचे 10, 11तून 10 गेले राहिला 1, वरून घेतला 2, बेसख 12, आलं किती, 256. असाच भागाकार करून घ्या. 2 गुणुले, आता परत 6 आहे, आणखी 2 गुणा, 2 गुणुले, बे 1 बे, बेदुने 4, बे 8 16. जे असा भागाकार केला सेम तशाच प्रकारे करून घ्या. 2 गुणुले 2 गुणुले, आणखी 2 भागाकार करा, बेसख 12, बेचोक 8. 2 गुणुले 2 गुणुले 2. आणि आपण आत्ताच शिकलो, एक 2-4 मिनटं झाली असतील की 64 कितीचा घन आहे रे, 4चा घन. तरी पण तुम्ही 4 न भागू शकता. गुणुले 4 गुणुले 4 1 4, 4 सख 24 बरोबर. 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 4 आणि 16ला काय लिहू शकता, 4 गुणुले 4. आता आपण काय सांगितलं, जर ज्यावेळेस आपल्याला घनमूळ काढायचं असतं अवयव पद्धतीने, ही झाली अवयव पद्धत. अवयव कसं, ह्या संख्येचे आपण अवयव
पाडत गेलो आणि ज्यावेळेस एखादी संख्या 3 वेळा येते, कारण आपण घनमूळ काढतोय, म्हणून एखादी संख्या ज्यावेळेस 3 वेळा येते त्यावेळेस आपण ती 3 वेळा न घेता एक वेळी घेणार. याचं किती येईल 2, याचं किती येईल 4, बरोबर, कारण आपण घनमूळ घेतोय म्हणून 2 गुणिले 4 चा घन. 3 दहामून एकदा, 3 दहामून एकदा घेतल्यांचा गुणाकार आणि त्यांचा घन म्हणजे बरोबर 512 बरोबर 8चा घन. सोपं आहे. आता आपण याला कसं लिहितो आपण आत्ताच सांगितलं. ज्यावेळेस आपण एखाद्या संख्येचा दुसरा घात करतो किंवा एखाद्या संख्येचा तिसरा घात करतो त्यावेळेस आपण त्याला कसं घनमूळ काढायचे ना आपल्याला. आता आपण फक्त घन काढलाय, प्रश्न काय आपला घनमूळ काढायचे. मग घनमूळ काढताना आपण याला लिहितो कसं 3 घनमुळात 512 बरोबर 3 घनमुळात 8चा घन. आपल्याला घनमूळ काढायचे म्हणून आपण 3 घनमुळात दोन्ही बाजूला घनमूळ घ्या. जसं आपण वर्गमूळ काढतो त्यावेळेस दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढावं लागतं, तसं आपल्याला आता घनमूळ काढायचे म्हणून 3 घनमुळात 512 बरोबर 3 घनमुळात 8चा घन. म्हणून 3 घनमुळात 512 हे घन आणि हे घनमूळ कॅन्सल होतं आणि राहतं फक्त 8. म्हणून 8 बरोबर 3 घनमुळात 512 म्हणजे आपल्याला 512चं घनमूळ किती आलं 8 आलं. 1 ते 10 नैसर्गिक संख्यांचे घन काय दिलेत संख्या बघा 1 पासून 10 पर्यंत आणि त्यांचे घन दिलेत. मी आता तुम्हाला लिहून दिले होते इथं पण तेच दिले. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729 आणि 10चा घन 1000. दिलेल्या संख्येचे घनमूळ काढताना घनसंख्येच्या एकक स्थानच्या अंकांचा विचार प्रामुख्याने करावा. आपण काय बघितलं मुलांनो आज आपण बघितलं घातांक आणि घनमूळ याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण पुढच्या तासामध्ये आपण काय करणार आहे घातांक आणि घनमूळ हे जे आपण अभ्यास केला ह्या अभ्यासावर आधारित असणारा स्वाध्याय घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.